सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी अंबाजोगाईतून येत आहे। केज विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा गट म्हणून ज्याला मान्यता आहे अशा मुंदडा गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अद्यापही विचारलेलं नाहीये। आज संध्याकाळी केज इथं होत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याला मुंदडा गट हजर राहणार का असा प्रश्न उपस्थित होतो आहे। कारण ज्या कमिटमेंट जे काही शब्द बोलणं दिले होते त्या शब्दांची पूर्तता झाली का असाही सवाल या निमित्तानं व्यक्त होतो आहे। केज विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने सर्वात मोठा गट म्हणून मुंदडा गटाला मान्यता आहे। गेली 5 टर्म या गटानं स्वर्गीय आमदार डॉक्टर विमलताई मुंदडा यांनी विजय प्राप्त केलेला आहे। 1990, 1995, 1999, 2004 आणि 2009च्या निवडणुकीमध्ये सलग 5 वेळा मुंदडा गटाचा विजय झालेला आहे। विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे। वेगवेगळ्या मंत्रिपदावर मुंदडाताई मंत्री राहिलेले आहेत। मग अशा गटाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाजूला का ठेवत आहेत असा सवाल मुंदडा गटाच्या कार्यकर्त्यांकडून व पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होतो आहे। लोकसभा निवडणुकीला अवघा 15 दिवसाचा कालावधी शिल्लक असताना एका महत्त्वाच्या आणि बड्या गटाला का बाजूला ठेवलं जातंय असा सवाल व्यक्त होतोय। मुंदडा गटाने अद्यापही आपली भूमिका जाहीर केलेली नाही। मुंदडा गट आजही बाजूला असल्याचं चित्र आहे। बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिलेली आहे। निश्चितच ही उमेदवारी सामान्य माणसाला दिलेली असली तरी कार्यकर्त्यांचं व सहकार्यांचे मोठ बांधल्याचं चित्र आजही त्यांना दिसत नाहीये। मुंदडा गट आज बाजूला असल्यानं याचा मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसू शकतो। त्यामुळे मुंदडा गटाचा विचार प्राधान्यानं पक्षाला करावा लागेल असं चित्र आहे। बीड जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं मुंदडा गट आणि क्षीरसागर गट आजही दोन्हीही बाजूला आहेत। मग अशा काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलेलं आहे। या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी केज विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा मुंदडा गट आज बाजूला दिसत आहे। मग संध्याकाळी होणाऱ्या मेळाव्याला मुंदडा गट उपस्थित राहणार का असा सवाल व्यक्त होतो आहे।